मध्ये देखील कार्यकर्त्यांची बैठक घेतली। नंतर मुळशी तालुक्यामधील काय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आज शेवटचा म्हणजे तिसरा तालुका म्हणजे भोर तालुका या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली। त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते आजमावून पुढील राजकीय भूमिका घ्यायची अशा पद्धतीचा निर्णय माझा होता आणि म्हणून मी आता ती भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेस पक्षाचं सातत्याने काम करताय आणि हे काम करत असताना तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून सातत्याने डावलण्याचा प्रयत्न होतोय। शेवटी मतदारसंघामध्ये जनतेने तुम्हाला 3 वेळाला संधी दिली। विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही कामं केली जरी असली तरी सुद्धा अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागेल आणि त्या पद्धतीचा निर्णय त्या बैठकीमध्ये आज झालेला आहे। दुसऱ्या पक्षामध्ये कोणता पक्ष आहे काय त्याच्यामध्ये आता आपल्याला निश्चितच पाहिलं असेल देशामध्ये किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकासाला जर गती या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। संग्राम थोपटे म्हणून काय भूमिका आहे कार्यकर्त्यांचं तर मत जाणून घेतलं तुमची वैयक्तिक? माझी वैयक्तिक भूमिका मी पहिली स्पष्ट केली होती। कार्यकर्त्यांशी संवाद करून मी माझी भूमिका ठरवणार आहे। आता कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं बहुतांश मत आहे की तुम्ही राजकीय भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि तिथंच आपल्याला योग्य तो न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। तुमची भावना कसा करता या संदर्भात काय बोलणं झाले का? पुढील पक्षप्रवेश कसा असेल काय असेल? नाही, साधारणतः पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे मंगळवारी आता दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार आहे। साधारण किती कार्यकर्ते घेऊन तुम्ही प्रवेश करणार आहे? कारण भोर तालुक्यामधल्या मतदारसंघामधले जेवढे काही पूर्वीचे पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी होते तिन्ही पक्षांचे अध्यक्ष, तिन्ही तालुक्यांचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी, त्याचप्रमाणे विविध फ्रंटांचे सर्व अध्यक्ष, युवकचे अध्यक्ष, राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती भोरचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ भोरचे सर्व संचालक, पुण्यातील दत्त दिगंबर सहकारी वाहतूक संस्थेचे संचालक, त्याचप्रमाणे तालुक्यामधील लहान मोठे असणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी, बऱ्याचशा गावातील सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन असे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्यांची प्रवेश त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। काँग्रेसला तुम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे, काँग्रेस नेतृत्वाने तुमच्याशी काय थांबवण्याचा प्रयत्न केला नाही? असं काय मला थांबवण्याच्या संदर्भामध्ये कुठला प्रयत्न झालेला नाही। खरं तर थोपटे कुटुंबीय काँग्रेसचे एकनिष्ठ होतं, काँग्रेस सोडण्याची वेळ तुमच्यावर काय आली? काँग्रेस सोडण्याची वेळ म्हटलं तर काँग्रेसनीच आणली असं म्हणावं लागेल, कारण की गेल्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये 2009 साली मी पहिल्यांदा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो। पक्षाने मला उमेदवारी दिली, मी निवडून आलो, जनतेनं मला या ठिकाणी कौल दिला। 2009 सालामध्ये मी पहिल्यांदा नवीन लोकप्रतिनिधी म्हणून मी विधानसभेमध्ये काम केलं। त्या सर्व प्रक्रियेनंतर 2014 साली मी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेने इथल्या निवडून दिलं। 2014ला खरं तर सरकार विरोधी पक्षाचं होतं। नंतर 2019 साली परत मला तिसऱ्यांदा भोर मतदारसंघातील आम जनतेने मायबापानं मला परत एकदा काम करण्याची संधी दिली। खरं तर 2019 साली ज्या वेळेला ही संधी मिळाली त्यावेळेला कोणालाही असं वाटत नव्हतं की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येईल। अचानकपणे तिन्ही पक्षांची एक युती झाली आणि त्या युतीमधून साधारणतः अशी परिस्थिती निर्माण झाली की हे सरकार आता या ठिकाणी सत्तेमध्ये येईल आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं। काँग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदं मिळाली। खरं तर पुणे जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामधला एक मोठा जिल्हा म्हणून याच मतदारसंघात किंवा या तालुक्यामध्ये किंवा या पुणे जिल्ह्याला निश्चितच मंत्रिपद मिळेल आणि ते मिळत असताना सिनियरिटी असेल किंवा तुमच्या काँग्रेस पक्षातला कार्यकाळ असेल याचा विचार करता संग्राम थोपटे म्हणून मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची देखील भावना त्या ठिकाणी होती। तिथं संधी थोडक्यात मिळाली नाही। ठीक आहे म्हटलं, संधी मिळाली नाही, पक्षसृष्टींचा निर्णय असतो तो आम्ही मानला
त्या पद्धतीनं कामकाज सुरू ठेवलं. नंतर 2 वर्षानंतर परत एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माननीय नानाभाऊ पटोलेंनी दिला. म्हटलं आता आपल्याला पूर्वीच्या काळात संधी मिळाली नाही, आता आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मी दिल्लीला सुद्धा पक्षश्रेष्ठी असतील, वरिष्ठ नेते मंडळी असतील, मराठा प्रदेशचे वरिष्ठ नेते मंडळी असतील, यांच्याशी सुद्धा सातत्यानं संपर्कात होतो. बहुतांश आमदारांचं सुद्धा मनोगत मत माझ्याबद्दल होतं की यांना अन्याय झाला, यांना संधी मिळाली. परंतु त्याही निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही. किंबहुना एवढं मोठं संविधानिक पद हे जवळपास वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी रिक्त राहिलं. त्यानंतर देखील परत एकदा तिसऱ्यांदा सरकार सत्तेतून गेल्यानंतर परत विरोधी पक्षनेतेपदाची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा होती. ठीक आहे, आता तिथं सेवा ज्येष्ठता या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं सुद्धा पक्ष प्रमुख नेत्यांनी त्या पद्धतीचे निर्णय घेतले. कार्यकर्त्यांची भावना आता अशी झाली की सातत्यानं तुम्ही ज्या वेळेला पहिल्या टर्मला निवडून आला त्यावेळेला ठीक आहे, तुमचा अनुभव नव्हता, तुमची सिनियरिटी नव्हती. सलग 3 वेळेला तुम्ही निवडून येत आहे. पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मोठ्या शक्तींच्या विरुद्ध निवडून येत आहे आणि येऊनसुद्धा तुम्हाला राजकीयदृष्ट्या पक्षाकडून ताकद दिली जात नाही. परिणामी विकास कामांना सुद्धा या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय ते ठीक आहे, परंतु अधिकचं झोपतं माप त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्याला आता कुठेतरी बदलाचा निर्णय घेतला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना होती. मला बऱ्याच वेळेला कार्यकर्ते भेटायचे, बोलायचे, आपल्याला डावलं जाते, आपण निर्णय घेतला पाहिजे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एका कुटुंबामध्ये वावरलो. काँग्रेस पक्षामध्ये आज मी गेले अनेक वर्ष काम केलं आहे. माझ्या वडिलांनी काम केलं आहे. खरं तर दुःख वाटतंच निश्चितच, परंतु शेवटी आता तालुक्याचं भवितव्य असेल, तालुक्यातील असणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीकरता असेल, विकास कामाच्या सोडवणुकीकरता असेल, हा निर्णय आता आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. दादा, राजेंद्र जाते की तुमच्यावर दबाव होता म्हणून तुम्ही पक्ष प्रवेश करताय अशा चर्चा सुद्धा मी बघा, मी कोणाच्या दबावाला कधी बळी पडलो नाही. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, या भोर तालुक्यामध्ये ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं. दिवसाचा रात्र केला. सकाळपासून आम्ही प्रचारामध्ये सहभागी असायचो. केलं हे सांगण्याचं कारण म्हणजे काय उपकार केले असं सांगण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचं मी काम केलं. मध्यंतरी मला पुण्यामधल्या कसबा मतदारसंघाची सुद्धा पोटनिवडणुकीची जबाबदारी माझ्यावरती दिली होती. मी जवळपास 1 महिनाभर सुद्धा तिथं प्रचारामध्ये सर्व यंत्रणा त्या ठिकाणी घेऊन आम्ही तिथं काम केलं. मी म्हणत नाही माझ्यामुळे दंगेकर निवडून आले, परंतु पक्षाचा जो आदेश होता त्या आदेशाप्रमाणे मी तिथं देखील इमाने बरे काम त्या ठिकाणी केलं. पक्षाने मला बऱ्याच वेळेला निरीक्षक म्हणून मग कधी कर्नाटकमध्ये असेल, कधी लातूरला असेल, त्या ठिकाणी पाठवलं. मी तिथेही प्रामाणिक काम केलं. तुम्ही रिझल्ट पाहिले तर त्या ठिकाणचे बरेचसे उमेदवार हे पक्षाच्या माध्यमातून निवडून येण्याचं काम तिथं झालेलं आहे. त्यामुळे असं काय कुठल्या दबावाखाली मी निर्णय कधी घेतला नाही. आजपर्यंत कधी त्या पद्धतीची माझी वाटचाल नाही. शेवटी कार्यकर्त्यांची सुद्धा घुसमट होत होती आणि शेवटी सातत्यानं तुम्ही जिथं निष्ठेने राहताय तिथं निष्ठेने तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीचं जर का योगदान मिळत नसेल तर त्या पद्धतीची कार्यकर्त्यांची ती भूमिका होती. राजगड कारखान्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला अशी चर्चा आहे गोरमध्ये. नाही, राजगड सहकारी साखर कारखाना एक सहकारी संस्था आहे. आपण पाहिलं असेल, माझी लोकसभेच्या अगोदरच या राजगड सहकारी साखर कारखान्याची मान्यता असल्याची बातमी आपण प्रसिद्ध केली होती. ही अगोदरच निवडणुकीच्या अगोदर प्रसिद्ध झालेली. निवडणुकीनंतर ती माझं कर्ज जे मिळालेलं कर्ज होतं ते त्या ठिकाणी तुर्तास स्थगित ठेवण्यात आले. माझं कर्ज रद्द केलेलं नाही, तुर्तास स्थगित आहे. त्यामुळं तिथं एक निश्चित अडचण आहेच. आता माझ्यासारख्याला असं वाटतं हे सुद्धा आमच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं ना. आज केंद्रामध्ये सरकार नाही, ठीक आहे, हा NCDCचा निधी होता किंवा राज्य सरकारला मिळालेला होता. मग केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आवाज करण्याची गरज होती. आवाज तिथं उठवायला पाहिजे होता. राज्य सरकारमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते म्हणून आवाज उठवायला पाहिजे होता, पण ते उठवताना दिसत नाही. ठीक आहे, आता माझं व्यक्तिगत कोणावरती आरोप किंवा काय असं नाही आहे. आता मी माझ्या पद्धतीनं माझं कुटुंब असेल, मी आजपर्यंत इमाने बरे पक्षाचे प्रामाणिक काम केलेलं आहे. आता काय सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका जी आहे ती आता त्या ठिकाणी मी जाणून घेतलेली आहे आणि आता मी या निर्णयाप्रत आलेलो आहे. पण हे सगळ्या गोष्टी होत असताना भाजपमध्ये बाकी पण पक्ष होते, मग भाजपमध्ये जाण्याचं काय?
भाजप हा एक मोठा पक्ष आहे आणि दुसरी गोष्ट केंद्र सरकार असेल राज्य सरकारमध्ये सुद्धा एक मोठ्या पद्धतीचं संख्याबळ असणारा पक्ष आहे आणि परिस्थिती पाहिली तर विकास कामाला अधिकची गती भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघात मिळेल असं मला आणि आमच्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे तशी खात्री आहे म्हणून आम्ही त्या संदर्भातलं पाऊल उचलतो. हे पण काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण जे होतं त्याचा फटका बसला. हे अंतर्गत राजकारण कुठल्या प्रत्येक पक्षामध्ये असतं त्याला काँग्रेस हा अपवादात्मक आहे असं म्हणता येणार नाही. माझ्यासारख्याचं मत एवढंच आहे मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला बाग वेगळी होती. मी सलग 3 टर्म निवडून येतोय. माझ्यासारख्याला ज्या पद्धतीची पक्ष पातळीवरून ताकद देण्याचं काम व्हायला पाहिजे की त्या 3 पंचवार्षिकमध्ये झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. मी आज काहीतरी चुकीचं बोलणं हे त्या ठिकाणी उचित नाही. माझ्या याबद्दल कुठल्याही व्यक्तिगत कोणावर असा आरोप नाही आहे की काही लोक बोलतात की हा चुकीचा निर्णय होईल तुमचा हा अमका निर्णय होईल. ठीक आहे आता जे त्याचं वैयक्तिक मत असतं. आज आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा निर्णय त्या ठिकाणी झाला. पण कुठल्या पक्षश्रेष्ठीने तुमच्याकडे लक्ष दिलं नाही काँग्रेसची आता सर्व पक्षश्रेष्ठी ना. आता हर्षवर्धन सपकाळ साहेब हे आता नव्यानं अध्यक्ष झालेले आहेत. ह्याच्या मागे जे प्रतिनिधी पक्षश्रेष्ठी होते म्हणजे सगळ्यांकडे आमची घराणी मांडत असायचो आम्ही. नाना पटोलेंनी लक्ष दिलं. नाना भाऊ असे एकटे व्यक्तिगत नाव नका घेऊ. मी सर्वच पक्षश्रेष्ठी तुम्हाला म्हटलं. माझं आता काय होतं कारण मला काय कोणावर आता आरोप करायचा नाही. माझा निर्णय आता मी घेतलेला आहे. परंतु नाना भाऊंनी केलं का अमकेनी केलं हा मुद्दाच नाही आता राहिला. साधं गणित आहे 15 वर्ष एक प्रतिनिधी या मतदारसंघामधून सातत्यानं 3 वेळा निवडून येतो आणि जनतेने मायबाप जनतेने मला काम करण्याची संधी दिलेली आहे आणि मग त्या संधीच्या माध्यमातून तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची जर होती किंवा आहे तर योग्य पद्धतीची ताकद तिथं जर दिली असती तर मला वाटतं ही परिस्थिती अजून बदलली असती विधानसभेची सुद्धा. या गोष्टी सगळ्या आहेत. बऱ्याच वेळेला याबद्दल सुद्धा वरिष्ठांपर्यंत आम्ही भूमिका मांडली दिल्लीपर्यंत सुद्धा भूमिका मांडली तर त्याचा म्हणावा तसा विचार त्या ठिकाणी दुर्दैवाने केला नाही. तुम्ही काँग्रेसमधून आता बाहेर पडलेला आहात पुढची काँग्रेसची तुम्हाला भविष्य काय दिसतं? आता जिकडनं बाहेर पडले त्याच्या भविष्याचा आम्ही काय विचार करायची गरज आहे. आता आम्ही आमच्या मतदारसंघाचं भविष्य कसं त्या ठिकाणी चांगलं होईल आमच्या जनतेला कशा पद्धतीच्या सुविधा असतील विकास कामाच्या माध्यमातून कसं भविष्य काळामध्ये आपल्याला कसा निधी अधिकचा खेचून आणता येईल या मतदारसंघात याबद्दलची काळजी आता आम्ही केली पाहिजे ती आम्ही करतो. कुठलं आश्वासन दिलं आहे का नाही असं मला कुठलं विश्वास म्हणतात की विकास करायचा पण कुठल्या माध्यमातून विकास करणार कारण तुम्ही आता माझे आमदार आहात तर पुढे तुम्हाला कुठे घेणार आहात कुठल्या पदावर नाही मला असं कुठल्याही पद्धतीचं बोलणं माझं त्यांच्याशी झालेलं नाही. मला कुठलंही आश्वासन त्यांनी दिलेलं नाही आणि मी कोणाला मला काय मिळतंय म्हणून मी चाललेलो नाही. मला काय आश्वासन नाही मला काय मिळावं म्हणून माझी अपेक्षा नाही. तर ठीक आहे तो पुढचा विषय आहे पक्षश्रेष्ठींचा त्यांच्या उद्या तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला काय संधी द्यायची नाही द्यायची हा तिथला विषय. आज त्याच्याबद्दल काही चर्चा झालेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता तुम्हाला सल्ला देतात की तुम्ही तिकडे जाऊ नका तुमचा विश्वासघात नाही माझे हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेबांचा माझे अतिशय चांगले जवळचे मित्र आहेत. एक पंचवार्षिक आम्ही दोघांनी 2014 ते 19 काम केलेलं आहे. माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध त्यांच्याशी आहे. एक व्यक्तिगत म्हणून त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तर कदाचित त्यांना 2009 पासून 14 असेल किंवा 19 नंतरचा 24 पर्यंतचा काळ असेल त्यातली खरी घडामोड मला वाटतं जास्त माहिती आहे असं मला वाटत नाही किंवा कदाचित कुणी सांगितली का नाही हा पण मुद्दा आहे की पक्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम त्यांचं ते करतायत त्याबद्दल माझं भूमिका नाही. त्यांनी सांगितलं असेल काय बाबा त्यांना वाटलं ते योग्य ते बोललेत पण त्यांना ती माहिती आहे ती थोडी चुकीची मिळाली. पण मग नाराजी कधीपासून होती तुमची? 15 वर्ष होती की आता सुरू नाही नाराजी बघा ही एका दिवशी नाराजी वाढत नाही. पण कधीपासून ते हळूहळू साचत आलेलं आहे. आता तिला सुरुवात कधी झाली? नाही सुरुवात तशी म्हणायची म्हटलं तर 2019 नंतरच म्हणावं लागेल. म्हणजे 5 वर्ष तुम्ही नाही आता जिथं ज्या काळात सरकारच नव्हतं 2014 ते 19 त्या काळात काय मिळण्याची अपेक्षा नव्हती. 2009 ते 14 पण सरकार होतं परंतु आम्ही नवीन होतो त्यामुळे आम्हाला काय मिळण्याची अपेक्षा करण्यात काय पॉईंट नाही. 2019 नंतर तुम्ही जर सिनियरिटीत असाल किंवा तुम्ही निवडून आलेला असाल आणि पर्यायानं सत्ता नव्हती पण ती आली तर त्या सत्तेमध्ये संग्राम थोपटे म्हणून नाही
पक्षवाढीच्या दृष्टीनं पुणे जिल्हा, कारण की पुणे जिल्ह्याचं गणित काय आहे, पुणे जिल्ह्यामध्ये एवढे खासदार आणि एवढे आमदारांची संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्र मग सोलापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, या 4 जिल्ह्यामध्ये पैकी सगळ्यात जास्त संख्या असणारा आमदारांचा पुणे जिल्हा आहे. आणि सगळ्यात जास्त हायली सेन्सिटिव्ह असणारा, पॉलिटिकल सेन्सिटिव्ह असणारा पुणे जिल्हा आहे. इतर पक्षांचं सुद्धा हेडक्वार्टर असणारा पुणे जिल्हा आहे. तिथं पक्षाची ताकद तुम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता ना, तो होताना दिसत नाही. दादा, तुमचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं वजन आहे. तुमच्यासोबत आणखीन काही लोक आहेत? नाही, मी माझ्या व्यतिरिक्त किंवा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त कोणाशी संवाद साधलेला नाही. मी असं कोणाला म्हटलेलं नाही किंवा कुणाची बद्दल माझी चर्चा नाही. पण तुमच्यासारखे अनेक लोक जे आहेत ते काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. कोणी राष्ट्रवादीत जाते, कोणी शिवसेनेत जाते, तुम्ही भाजपमध्ये चाललाय. मग ही काँग्रेस कुठेतरी महाराष्ट्रातली संपत चालली आहे. बघा, याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. आता माझंच उदाहरण घ्या. मी 3 पंचवार्षिक निवडणूक लढतोय. या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचारासाठी आमच्या पक्षश्रेष्ठींना बोलवलं फॉर्म भरायला. म्हटलं कुठला मेळावा आहे काँग्रेस पक्षाचा किंवा आघाडीचा म्हणून तुम्ही इथं सभा झाली पाहिजे, कोणी वेळ दिला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, निवडून पडल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षश्रेष्ठीचा साधा फोन सुद्धा नाही. आता मला सांगा, महाराष्ट्रात असं काँग्रेसमध्ये कुठला आश्वासक चेहरा आहे की ते इकडं पाहावं आणि तिथं जाऊन तुमची खतखत व्यक्त करावी आणि प्रश्न मांडावेत आणि ते सुटतील, असा चेहरा कुठला आश्वासक वाटत नाही. अशी परिस्थिती आहे. भाजपमध्ये कुठला आश्वासक चेहरा वाटतो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर तुम्ही पाहिलं, आता एक आश्वासक नेतृत्व दिसतंय. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा ते काम करतायत. आणि निश्चित मला वाटते या मतदारसंघाला किंवा जनतेला चांगल्या पद्धतीचं विकास कामाला ते साथ देतील अशी माझी अपेक्षा आहे. माझं मत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोडून इतर जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा तुम्हाला काही संपर्क झाला का? नाही, असं मला कोणाचा संपर्क झाला नाही आणि कुठल्या पक्षाच्या बद्दल नेत्यांची माझं काय बोलणं झालं. पण आता आमदार राष्ट्रवादीचे, तुम्ही भाजपमध्ये, मग हे कसं गणित जुळलं तुमचं? काय गणित कसले जुळवायचे? म्हणजे तुम्ही आता काँग्रेसमधून भाजपमध्ये आलाय, विकास कामाच्या मुद्द्यावर. हो, लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांचं काम करतीलच की, त्याला काय आमचं काय अडचण असायची कारण नाही. पण बऱ्याच वेळा दादांनी कात्री लावली होती विकास कामांना. आता बघा, दादांनी कात्री लावली होती का तर त्याचं उत्तर ते देतील, मी सांगू शकत नाही. माझ्यापुरतं बोलायचं म्हटलं, मी आता कोणाला आरोप प्रत्यारोप करून मी काय कुठं जात नाही. माझी क्लिअर आणि स्पष्ट भूमिका आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जे काही रखडलेले प्रकल्प आहे, या तालुक्यामध्ये गेल्या 15 वर्षात आम्ही काम केलं तर केलं, परंतु आमच्याही व्यतिरिक्त जे काही प्रकल्प आमच्या मनामध्ये होते त्याला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल याच्याकडून जो काही भरीव निधी यायला पाहिजे तो मिळालेला नाही. असे असंख्य प्रकल्प आहेत. सिंचनाचे प्रकल्प असतील, रोजगाराचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, गडकिल्ल्यांची सुधारणा असेल किंवा धरणाची नवीन निर्मिती असेल, जलसिंचनाचे असे बरेच आहेत. या संदर्भामध्ये खरं तर राज्य सरकार म्हणून तिथं निधी मिळाला पाहिजे, केंद्र सरकार म्हणून तिथून निधी आला पाहिजे, अशा पद्धतीचा आश्वासक चेहरा मला मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस वाटतात. नाही, पण तुम्ही आमदार असताना निधीला कात्री लागली होती बऱ्याच वेळा काँग्रेसच्या आमदारांच्या. आता हे बऱ्याच वेळेला झालेलं आहे आणि हे वेळोवेळी पक्षश्रेष्ठींना आम्ही त्यावेळेला मांडलेलं आहे. आता तरीसुद्धा तुम्ही असाल किंवा मी असेल, कुणी तुमच्या लोकप्रतिनिधीमधून केलेल्या कारकिर्दीमध्ये लोकप्रतिनिधीचे ते कौशल्य असतं की तो निधी कसा खेचून आणायचा, ते काम आम्ही केलं. पण सत्ता असताना सुद्धा काही वेळेला अडथळे आले ते एवढं नक्की आहे. आता नवीन चेहरा घेऊन आता चेहरा तर तोच आहे, पण आता नवीन भूमिका घेऊन जाते, तर पहिलं काम तुमच्यासमोर कुठलं महत्त्वाचं असणार आहे? तालुक्यातली बरीचशी कामं महत्त्वाची आहेत. खरं तर तालुक्यामध्ये रोजगाराची निर्मिती हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. गेल्या अनेक वर्षे मी सुद्धा या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि ते प्रयत्न अधोट आहेत. तो एक प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे भोर तालुक्यामधले असेल, वेल्हा असेल किंवा मुळशीमध्ये असेल, सिंचनाची जी रखडलेले कॅनलचे जे प्रश्न आहेत किंवा नवीन लिफ्ट योजना आहेत त्याचे एक प्रश्न आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उपयुक्त वातावरण आहे. पर्यटन वाढीसाठी तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला पाहिजे. जसा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला तशा पद्धतीचा भोर, वेल्हा, मुळशी तिन्ही तालुके पर्यटन म्हणून घोषित व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. अजून छोटे मोठे पण काय प्रश्न आहेत. तुम्ही आता बोलताना असं वक्तव्य केलं की सत्ता असताना देखील काही कामं झाली नाहीत, ती कामं तुम्ही अडवली.
नाही, कामं अडवण्याचा प्रकार बघा, दोन गोष्टी आहेत की सत्तेच्या सारापटामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी 2019 नंतर सहभागी होतो. काही कालावधीमध्ये प्रश्न आमच्याकडनं जे मांडले गेले त्याला पाहिनावं तसं निधीच्या रूपानं उत्तर मिळालेलं नाही आणि हे वेळ आम्ही पक्षश्रेष्ठींना मांडलेलं आहे या अगोदरसुद्धा. बऱ्याच वेळेला या संदर्भात चर्चा आमची झालेली आहे. ठीक आहे, आता त्याच्यात काही मार्ग निघाले, काही मार्ग अजूनही निघालेले नाहीत. लोकसभेच्या वेळेस पण शरद पवार आले होते किंवा तुम्हाला आश्वासन पण दिलं होतं, मग आता तुम्ही भाजपमध्ये चालला त्या आश्वासन. पवार साहेब माझे वडिलांची भेट घेण्यासाठी आलेले होते आणि आश्वासन द्यायचा काय प्रश्न नव्हता, कारण की महाविकास आघाडीच होती. महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी होती. मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य पार पाडले. आता मी त्या निवडणुकीत पूर्णपणे जातीनं प्रामाणिकपणे काम आमच्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी केलेलं आहे. पण मग महाविकास आघाडीने तुमचं काम केलं नाही असं म्हणायचं नाही, असं नाही म्हणताय. आता आकडेवारीनुसार हे सिद्ध होतंय. कोणी काम केलंय का नाही हा मुद्दा नाही. परिस्थिती मुळशी तालुक्यामध्ये जे काय ताईंना मतदान झालं त्यावेळेला ते जवळपास 54,000च्या जवळपास मतदान झालं लोकसभेला. त्या पद्धतीचं मतदान विधानसभेला झालं नाही. मला 27,000च मतदान झालं, म्हणजे अर्ध मतदान हे विघटन झालं. कदाचित तो एक फरक असेल किंवा स्थानिक मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे निवडणुकीमधले आहेत. त्यांनी काम केलं 100%, ताईंनी केलं का ते केलं, प्रश्न तो नाही. प्रश्न खाली कार्यकर्त्यांमध्ये किती त्याच्या पद्धतीने काम झालं हा एक प्रश्न आहे ना. आता आकडा तेवढा खाली व्हायला नाही पाहिजे, आकडा जुळलाच पाहिजे. म्हणजे कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, सगळ्याच कार्यकर्त्यांनी केलं नाही असं माझं म्हणणं नाही आहे. त्यामध्ये काही जे पदाधिकारी होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, पण जर प्रामाणिकपणे बाकीच्यांनी केलं असलं तर आकडा निश्चितच 54,000 किंवा 50,000 तरी झाला असता. म्हणजे आकडा बोलतोय काम कमी झालंय, असं वैयक्तिक काय आरोप करण्यात काय आता मुद्दा नाही. आकडाच बोलतोय काम कमी झाले. जर तुमच्या पक्षप्रवेशासाठी तुम्ही भेटला होता, ती चर्चा खरी आहे का? हो, मी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली होती, पण ह्याचा अर्थ असा काही पक्षप्रवेशाच्या संदर्भातला जोडलेला नव्हता. कारण की NCDCचं जे कर्ज आहे ते कर्ज माननीय म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला वितरित झालेलं आहे आणि ते वितरित झालेलं कर्ज हे राजगड कारखान्याला त्या ठिकाणी वितरित व्हावं अशा कारणाकरता मी त्यांना भेटलेलो आहे. 22 तारखेचं काय नियोजन असणार आहे? 22 तारखेच्या दिवशी साधारणतः सकाळच्या वेळेला तिन्ही तालुक्यामधले प्रमुख कार्यकर्ते म्हणजे संस्थाचे चेअरमन असतील, सभापती असतील किंवा फ्रंटलचे आमचे प्रमुख असतील यांच्या समवेत आम्ही 22 तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईला प्रवेश करतो. आता त्यानंतर काय मोठा मेळाव्याचं नियोजन आहे? तर ते पुढं मुख्यमंत्री महोदय, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी